पूजा खेडकर यांच्या आईला पिस्तूल परवाना बहाल करण्यात आलाय। मनोरमा खेडकर यांना पिस्तूल परवाना देण्यात आलाय। पुणे पोलिसांनी घेतलेला परवाना हा रद्दचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना पिस्तूल परवाना मिळालेला आहे। या प्रकरणाची न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। त्यामध्ये मनोरमा यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी सांगितलं की परवाना रद्द करताना पुणे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलेलं नाही। हा मुद्दा ग्राह्य धरून न्यायालयानं पोलिसांचा निर्णय रद्दबातल ठरवला। अधिक माहिती घेऊयात, रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी सोबत आहे। रेवती, या संपूर्ण प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं या रिव्हॉल्व्हरचा वापर केला असं म्हणत एक ठपका ठेवण्यात आलेला होता। मात्र आता असं कळते की पोलिसांनी जी काही प्रक्रिया आहे हा परवाना रद्द करताना ती प्रक्रियाच पाळली नाहीये। नक्कीच आपल्याला जसं माहिती की 6 महिन्या अगोदर पूजा खेडकर प्रकरण हे चांगलं गाजलेलं होतं आणि तेव्हा त्यांच्या आई म्हणजे मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्याच्यामध्ये ते काही जमिनीचा वाद होता, त्याच्यात ते पिस्तूल वापरून ते त्या लोकांना धमकावत होते। खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने पिस्तूल परवाना रद्द करण्याचा आदेश पुणे पोलिसांना दिलेला होता आणि या प्रकरणात न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झालेली होती आणि तेव्हा जेव्हा मनोरमा खेडकर यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी असं देखील युक्तिवाद केला होता की परवाना रद्द करताना पुणे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही आणि हाच मुद्दा ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिसांचा निर्णय रद्दबातल केला आणि पिस्तुलाने धमकवल्या प्रकरणी 18 जुलै आरोपीसाठी टाकलं होतं। या सगळ्या अधिकाऱ्यावरती दबाव देखील टाकण्यात आलेला होता। तर नक्कीच एकंदरीत हा सगळा प्रकरण हे जर आपण लक्षात घेता ह्याच्यामध्ये असं देखील सांगण्यात आलं होतं की आरोपीसाठी पोलीस अधिकाऱ्यावरती दबाव देखील टाकण्यात आलेला होता। खरं तर हा सगळा प्रकार धक्कादायक आहे। आता ह्यातून पुढे काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी।